मी अजिबात पंडित नाही. मी अजूनही तबला शिकतोय. मी अजूनही विद्यार्थी आहे. ज्याने आपल्याला तबला शिकवला ते जे गुरु असतात तेच पंडित असतात. आम्ही कधीच पंडित होऊ शकत नाही. आम्ही विद्यार्थी दशेतच राहावं असं माझी कायम इच्छा राहील. आणि 5 मिनिटं ते 10 मिनिटं मी सोलो वाजवणार आहे. मला जवळजवळ 20-25 वर्ष झाली मी सोलो वाजवणार नाही. आधी मी वाजवत असेल. साथ संगतीच्या या सर्व प्रवासामुळे सोलोचा मला वेळा रियाज करायला वेळ मिळेल. सतत कार्यक्रम असायचे असतात तरीसुद्धा बऱ्याच माझे मास्टर जे आहेत होते पंढरीनाथ नागेशकर, त्यांच्या गुरुपौर्णिमेला 3-4 वेळा वाजवला, रेडिओमध्ये वाजवला होता. पण नंतर माझं तेवढा सोलो वाजवण्याचा मला काही योग आला नाही. म्हणजे माझा तेवढा रियाज झाला नाही. रियाज कमी पडायला. त्यामुळे सोलोकडे 7वीला जात असल्यामुळे सोलोकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असं म्हणायला हरकत नाही. पण तोडकं मोडकं मी 5 मिनिटं थोडासा 2 मिनिटं पेशकार वाजवतो आणि एखाद दुसरा 2-4 बोल वाजवतो. काही चुकलं असेल तर माफी असावी. सगळ्यांची क्षमा मागूनच वाजवतो.
विचारणार आहे आणि मधून मधून सर पण विचारतील आणि सर गातील आणि त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर साथ करताना तुम्ही त्यांचं तबलावादन ऐकाल. मला त्यांना पहिले 2 प्रश्न मी एकदम विचारते. मडेगंडाबद्दल पुस्तक अभिलेखन खासदारांकडे ज्ञापन केलं. सर 2 प्रश्न विचारते. माझे 2 प्रश्न असे आहेत. एक तर तुमचं आडनाव बँकर कसं झालं आणि दुसरं घरात एवढं गाणं असताना तुम्ही तबल्याकडे कुठे बघा? माझं बँकर आडनाव असण्याचं कारण मी गुजरात आहे. आई अंजनीबाई डोलीकर बँकर माझ्या आई या गोड्याच्या. त्यामुळे गाण्याचा प्रश्न तुम्ही मला विचारला. घरात माझ्या सतत गाणं हे सतत दिसत. आई माझी 5 वाजता सकाळी शब्दाचा दिया करायचा आणि आमच्याकडे आईचं एवढं गाण्याचं वलय असल्यामुळे सर्व कलाकार आमच्याकडे येऊन गाऊन गेलेले आहेत. पंडित रविशंकर येऊन गेले आहेत. उस्ताद अल्लाह खासाहेब आले आहेत. तिरपा खासाहेब आले आहेत. उस्ताद अमीर हुसेन खासाहेब येऊन गेले. त्यामुळे सगळ्या दिग्गजांचे माझ्या घरात कार्यक्रम झालेले आहेत. पण उस्ताद अमीर हुसेन खासाहेबांकडे माझा गंडा ज्यावेळेला झाला त्यावेळेला मी 6वीत होतो. मला ऐकायला येते ना. आणि गंडा माझा सगळे दिग्गज कलाकार आले होते. जे तबल्यातले जे सगळे माहीत सर्वजण आले आणि गंडा झाल्यानंतर जेव्हा
शिकवलं आणि नंतर खासगी तब्येत जरा ढासळली. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव उस्ताद बाबा मिया म्हणून ते मला शिकवायचे. त्यावेळी शाळेत होतो आणि तबला अगदी लहानपणापासून मी वाजवतो. एवढं आवडते ना. त्यामुळे लहानपणापासून तबला मी घरात गाणं मला का करावं असं वाटलं त्याच्या मागचं कारण असं आहे की घरात सतत तबला माझे मामा होते ते तबला आईच्या बरोबर तबल्याची साथ करायचे. तबला समोर डोळ्यासमोरच दिसायचं ऑलवेज. त्यामुळे तबल्याकडे माझी ओढ लागली. पण गाणं शिकावं असंही मला एकदा वाटलं. त्यावेळेला अभिषेकी बुवांचं गाणं गोव्याला होतं. मी लहान होतो त्यावेळेला 8 वर्षाचं. मी अभिषेकीचं नाव पुष्कळ ऐकलं. तर बुवांचं गाणं होतं. त्याच्यानंतर माझ्या आईचं गाणं होतं. त्यामुळे आम्ही सगळे मी ऑडियन्समध्ये बसलो. 8-9 वर्षाचा असतो. बुवांचं ते गाणं ऐकल्यानंतर भारावून गेले. हे काय चाललंय असं मला वाटायला. शिकावं का? आणि घरात माझ्या गाणं रक्तात असल्यामुळे गाऊ शकत होतो. कधी कधी गुणगुणायचं होतं. पण बुवांकडे बघितल्यावर तर त्यावेळेस वय माझं 8-9 वर्षाचा असताना गाण्याकडे काय तेवढं मी गाऊ शकलो नाही. तर तबलासुद्धा माझा नंतर 6वीत गेल्यावर खासाबाकडे माझा गंडा झाला. आणि त्याच्यानंतर खासाब गेल्यानंतर जवळजवळ 10वीत असताना मी पंडित पंढरीनाथ नागेशकरांकडे शिकायला सुरुवात केली. मास्तरांना मी विचारलो. आम्ही त्यांना मास्तर म्हणतो नागेशकरांना. त्यांना मी विचारलं म्हटलं मला गंडा बांधायचा तुमच्या. ते मला तुला गंडा माझ्याकडे बांधता येणार नाही कारण तू खासाब्याचा गंडा बांधायचा आणि मी खासाब्यांचा शिष्य आहे. तरी मला जसं गंडा बांधून विद्यार्थ्याला आम्ही शिकवतो ना तसंच तुला शिकवीन. भरपूर विद्यार्थी त्यांनी मला पुष्कळ शिकवलं. अगदी हाताला धरून सुद्धा शिकवलं. हा माझा अंगठा नेहमी असा खाली लोंबायचा. त्याने हात धरून असं मला बसून त्यांचीच कृपा आहे. त्यांची कृपा आहे. आता असं सतत कसं लोंबायचं काही बसणं शिकवलं. शिस्तीत कसं बसायचं वाजवताना असं बसून कंटाळल्यासारखं शिस्तीत बसावं. समोर बघावं. तबल्याकडे कधी जास्त बघायचंच नाही. शिस्त लावली. नजर दिली. गुरुने म्हणतो की त्याने नजर दिली आणि ती स्वभावाने फार कडक होती तशी आणि बोलून दाखवायचे. त्यांचे डोळे जरासे नानाला माहिती आहेत थोडेसे असे घारे होते. ते काही असं झालं क्लास चालू असताना वाजवताना तर असे चष्म्यात बघायचे. काय रे हां की त्यांचा एक किस्सा मला आठवला. मी सांग ते नागेशकर मास्तरमध्ये तबल्याचं कॉलेजच होतं. फार प्रकांड पंडित म्हणायला हरकत नाही त्याला. पण मी जेव्हा क्लासला जायचो ते माझ्यापेक्षा सिनियर विद्यार्थी समोर बाजूला येऊन बसायचे. पण आजही बाहेर वाजत होता. त्याचं नाव मी सांगणार नाही. मास्तरांचं बोलण्यात त्यांचं कसं खासियत होती. मिस्किल होती. तर ते वाजवायला तो येऊन बसला वगैरे आणि अरे काय रे काल दिलेलं वाजवलंच का सगळं रियाज केला. मास्तर मला मी ना कायदा केला. तर तो 10 वर्ष शिकत होता. गुरुला असं सांगणं आपली तेवढी पात्रता योग्यता नसते नाही का. मी कायदा केला तुम्हाला. मास्तरांनी त्याला असं बघितलं चष्म्याचं. मी दिलेलं सगळं संपलं का रे. मला अजून मिस्किन उस्ताद अधिवेशन खासाबाचा ज्यावेळी गंडा बांधला जातो आणि हल्ली गंडा बांधण्याचा सोहळा किंवा विधी बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर त्यावेळी नक्की काय काय आम्हाला थोडक्यात सांगा. म्हणजे उस्तादाने तुम्हाला काय त्यावेळी कायदा शिकवला त्यावेळी आणि सगळे बुजुर्ग लोक आले असते त्यांच्यासमोर वगैरे सगळे बुजुर्ग होते. त्यांना स्टेजवर बसवलं. बाई होते गायतोंडी. नंतर अरविंद मुगावकर साहेब होते. ते कासाबांचे शिष्य. बरीच मंडळी सगळे तबला वादकच होती आणि माझ्या घरातच हा सोहळा झाला. घरात झाला. गंडा बांधणं माझ्यापेक्षा नाना जास्त प्रकारे सांगू शकते. एक गुरु शिष्याचं नातं पक्क त्याच्यात आता असं शिकताना पण पक्कच असतं. पण गंडा बांधल्यानंतर आता ते जोरापासून हा माझा आत्मसात गंडा पण केलेला असतो. आणि त्यावेळी कुठल्या कायद्यावर काय शिकवलं होता. तो जर आम्हाला वाचून दाखवा.
मुलगा पहिला आणि गुरुचा गुरु नाही असा फार शांत आणि एकदम निर्मळ होतो. त्याला काही असं नमस्कार केला की डोक्याला असं हात लावून अरे बेटा मेरे से जितना सीख लो. आणि त्याने मला कायदा देताना ये सब बाया बजाने का कायदा बाया का कायदा आहे उसमें बाया बजना चाहिए असं त्यांनी मला सांगितलं. पण त्याच्यानंतर माझं सोलोचं वादन कमी झाल्यामुळे माझं वाजवणं कमी झालं. सात संगतीने सगळीकडे जायला लागलो बाहेर आणि त्याच्यामुळे मला जास्त सोलो मी वाजवू शकलो. तर खासा फार एकदम विद्वान माणूस एकदम शांत आणि त्यांना बघितलं की असं त्यांच्या चेहऱ्यावर तेज असायचं ना त्यांना बघितलं की त्यांच्या पायाकडेच नजर जायची. नागेशकर मास्तरांकडे शिकत असताना मी ते फार प्रेम करायचे फार त्याचं फार मी एखाद दिवस गेलो नाही ते मला फोन करायचे काय साई आला नाही तुझी आठवण ते काय आहे. त्या मास्तरांना भेटायला मी जायचो त्यांच्याकडे कार्यक्रम चालू असायचे त्यामुळे मला शिकता येत नाही. एकदा असंच घरी गेलो दुकान सॉरी घरी नाही त्याच्या क्लासमध्ये ते जास्त वेळ त्यांचा क्लासमध्ये वेळ जास्त व्यतीत तिथे व्हायचा. बरं करतो आला पूजा करतो बसतो मी नेहमी खाली बसायचो पायाचं ते सोफ्यावर बसून बसायचे. ते इथे बसले साई इथे बस बसतो नाही ना मास्तर मी इथे बसतो. तर मला पटकन म्हणाले काय तुला दीपचंदीचा कायदा मी दिला होता तू तुला आठवत का. त्यावेळेला मला जायचं होतं कुठेतरी बाहेर अरे अरे बापरे तुझा मास्तर कुठे दीपचंदीचा हां दिला होता जरा म्हण रे दिला बापरे मान म्हटल्यावर मला दिलं की आठवतो. म्हणजे बघा मी तुला सांगतो ते डोळे बंद केले वय वर्ष तेव्हा त्यांचं मी तुम्हाला सांगतो 90 असेल 90 वाजवायची शिकवायची. त्याने जे दीपचंदीच्या वजनाचा कायदा मला सुरुवात केला माझा चेहरा असा झाला मी असंच झालं काय त्यांची बोली त्या वयातलं 90च्या वयातलं त्यांचं बोलणं त्यांनी पण डोळे बंद केले होते आणि धडाधड 10-12 कायदे ते असेल दीपचंदी मला आधी ते वजनच कळलं. वाजवायचं तर बाजूलाच कळलं पण त्यांच्याकडे असं बघत गेलं काय ते चेहऱ्यावर आणि काय त्यांचं सगळं बघून भारावून गेलं असे मास्तर होते. आणि त्याला मी नेहमी विचारायचो म्हणजे मास्तर तुम्ही झोपता किती वाजता सकाळचा एक क्लास असायचा संध्याकाळचा क्लास असायचा आणि काय आहे मी झोपलो मला 1:30-2 होतात आणि डोळे बंद केलं की तबलाच दिसतो. मी मला विचार केला की डोळे बंद केले मला सिनेमाची नावं आठवतात पिक्चर गंमत करतो मलाही तबलाच आठवतं. त्यांच्याकडे शिकलात मग त्यांनी तुम्हाला नाट्यात वाजवायला परवानगी कशी दिली. ते फार तुम्हाला खरं सांगू का ही जी मंडळी होती ना पंढरीनाथ नागेशकरजी किंवा यशवंतराव केरकर हे सगळे जे बुजुर्ग होते त्यांनी असं शिष्याला असं दाबून ठेवलंच नाही. माझ्या पिढीत तरी मला असं वाटतं मला त्यांनी कधी दाबलं नाही. काही जायचं नाही त्याला उलट आनंद व्हायचा. साई तू नाटकसुद्धा मला अनावधानाने वाजवलं तर मी मला या लाईनमध्ये जायचंच नाही. मी जे स्कूल ऑफ आर्टचा फाईन आर्ट करायला 3-3.5 वर्ष जे स्कूलला होतो पण मी ते तबल्याला लावून मग ते सोडून दिलं. मला मग पेंटिंगची फार आवड होती. तर घरात गाणं असल्यामुळे तबला वाजवणं हा भाग झाला. त्यावेळी तुम्ही ख्याल वगैरे वाजवतं का त्यावेळी. हो मला झालं ख्याल तुम्हाला मध्यराईचा त्रिता अच्छा पण विलंबित नाही का नाही. माझं तुम्हाला सांगतो माझं वाजवणं वयाच्या 17व्या वर्षी मी पहिलं नाटक करतो. पहिलं नाटक हे नाटकाचं खूळ कधी लागलं. नाटकाचं खूळ असं काय नाही मला तसं नीट आठवत नाही. आई माझी वडील माझी नाटकं संगीत नाटकं बघायला जायची कळलं का. आई वडील संगीत नाटकं बघायला जायचे. मी लहान होतो मला घेऊन जायचे तेव्हा कधी कानावर पडलं असेल. आता मला नानाने अनेक नाटकं वाजवली. बरेच लोक बघितले. भोजराज साळवी होते ते तर नाटकाच्या नंतर मास्टर होते. असे अनेक लोक होते पण नानांची सुद्धा साथ ऐकलेली माझ्या कोणाची ऐकलेली लक्षात नाही. ते संस्कार माझ्या कानावर झाले असतात. आधुनिक नाद पुरेसा कैसा होईना कैसा होईना. आधुनिक नाद पुरेसा कैसा होईना पुरेसा कैसा होईना. नाटक झाले जन्माचे हो नाटक झाले जन्माचे.
कैसा होईना पुरेसा, कैसा होईना पुरेसा, कैसा होईना. एकदम असं गाणं गाऊन का मला वाजवायला गरम झाला पाहिजे. तुमच्याकडून थोडं थोडं मला गाणं मात्र महत्वाचं नाही घेऊन तुम्हाला फक्त पुढे आपण संदर्भ देतो. हा, आता मला सांगा की आता मगाशी आपला नागरीचा ठेका झाला होता, तर आपण कीर्तन धुमाळी म्हणतो का? धुमाळी. अच्छा, मग त्याच्यामध्ये कधी तुम्ही ज्या दिग्गज लोकांबरोबर वाजवलात कधी, तर असं काही नक्की तुम्ही वाजवले नसेल ना त्याच्यामध्ये कधी? सरळ ठेका वाजवला? सरळ ठेका वाजवला. आणि लोक आताची मंडळी नांदीमध्ये लग्न लावायला, नांदी हे तसं परमेश्वराचं स्थवन आहे, त्यामुळे ते शांत त्याला धेन गीत वाजवायला जास्त वाटतं. धेन धेन त्याची त्या नांदीचा जे काय म्हणतो आपण त्याला, त्याचा मूळ आहे. आता वाजवायची गाणी आहेतच, घरात प्रेमासारखं गाणं ते सगळे उठाण घेऊनच वाजवायची. आता आपण उठाणाचं गाणं, आता आपण जरा जे ज्याला गंधर्व ठेका आपण भगसागरतून शाकुंतल ते बनापणाच्यामध्ये मी जो तुकडा वाजवतो परा मला एकदा म्हणून दाखवला. हा, पहिले तुम्ही दुसरा वाजवा. तुम्ही अनेक नाटकांचे दौरे केले, तर त्या नाटकांच्या दौऱ्यांमध्ये म्हणजे तुम्हा सगळ्यांना वागणूक कशी मिळायची, व्यवस्था काय असायची तिथे राहण्याची वगैरे? नाटक कसं आलं ते सांगू का? 1978 अजित कडगडांचं नाटक आलं होतं, संशय कल्लू नाटक आलं होतं. आणि त्याच्यामध्ये ज्योत्स्नाबाईंची कन्या वंदना खांडेकर यांनी काम केलं होतं. आणि रघुवीर नेवरेकर म्हणून जे डायरेक्टर होते, माहिती असतील तुम्हाला, ते श्वेतांबरामध्ये वगैरे विलनचं काम केलं होतं. ते फार उत्तम समज असलेला डायरेक्टर होता. त्याने ते नाटक बसवलं होतं. आणि त्याच्या नाटकामध्ये एक असं पूजेचा काहीतरी सीन होता. त्याच्यामध्ये असं कोणत्या दिग्गज मंडळीला गायला बोलवतात, असं तो त्याच्यात पूजा आहे. तर त्याच्यात माझ्या आईला बोलवायची. मग शोभाताई यायच्या, कधी शोभाताईला बोलवलं. आईबरोबर मी 1-2दा वाजवलं. आणि नंतर अचानक 15 दिवसांनी मला संध्याकाळी 4 वाजता फोन आला त्या रघुवीर नेवरेकरांचा. पण त्याने माझं तबला ऐकलं होतं, त्यावेळेला मी वाजवत होतो एवढ्या. तेव्हा आधी साई घोटाळा झाला आहे, आज 8:30चा शिवाजी मंदिरचा प्रयोग आहे संशय कल्लूचा, तू वाजवशील का? तालीम नाही तुला मिळणार करायला. तसा मी स्टेज फिअर नसलेला आहे असं म्हणतो, आपल्याकडे वाजवतो. तोपर्यंत मी कुठेच काही वाजवतो. कधीतरी कोणाच्या घरी पूजेला वगैरे असं थोडंफार वाजवायचं. आणि काय विचारू नको. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये
एवढं चाललं नाही तो मला सांगितलं ना 17 वर्षाचा होतो मी त्यावेळेस 17 वर्ष. तर माझी डेअरिंग होती मी खूप वाजवतो. तिथे गेल्यानंतर त्याने मला कायम केलं. तिथे माझी अजित कडकडाची ओळख झाली आणि मग अजित भाईने मला विचारलं काय माझ्याकडे साथ करणार का? हो करणार. जवळजवळ 20-22 वर्ष मी त्याच्याकडे वाजवतो. असं आशाताईंच्या बरोबर 30-35 वर्षांहून काळातून वाजवतो. असे भरपूर आहेत. आणि अभिषेकी बुवांच्या बरोबर त्यांनी पण असं भीमसेनजीने तर मला फोन केला, मला काय कळत ना खरं आहे का खोटं आहे. सकाळी 5:30ला बुवांचा फोन आला आणि त्यांनी फोन केल्यानंतर मी भीमसेनजीशी बोलतोय. मला वाटतं झालं आमच्या बिल्डिंगमध्ये पोरं आहेत ते नेहमी असं काहीतरी मला फोन करायची आणि प्रभाकर नारेकर बोलतोय असं बोलायचं. हे कुठे मस्करी करत 5:30ला फोन करायचं. आधी बेल वाजलं नाही द्यायला सगळे घाबरून उठले कोणाला 5:30चा फोन कोणाचा. मग त्याने म्हटलं हा बुवा नमस्कार. मला कळलं आवाज आवडला म्हणजे बुवा आहे. मग त्याने वालावलकरांना फोन दिला आणि असा किस्सा. मग मी पुण्याला गेलो होतो. त्यांनी 5 नाट्यगीतं ते NCPला गाणार होते म्हणून त्यांनी मला फोन करून मला आजच्या पुण्याला या तुम्हाला आमच्याकडे वाजवायचं. ते अहो बोलायचे आणि ना अहो घरी गेलं ते स्वतः बाहेर येऊन त्यांनी मला आतमध्ये नेऊन त्यांच्या गेस्ट रूममध्ये बसून पाण्याचं तांबे आणून दिलं बरोबर. एवढा मोठा माणूस त्यांना बघितल्यावर आधी घाबरूनच गेलो. ते दिसायला सुद्धा सिंहासारखे होते. बघितलं की त्यांचं मंडप वगैरे एवढं होतं. एकदा मी त्यांच्याकडे जेवायला बसलो माझा अर्थ छोटा आहे ना. त्याने काय जेवतो सुंदरासारखा काय सही वेळ यांना बोलू शकतो ना काय जेवतोस मला उंदरासारखा इकडे बघ असं केलं. ते माझं म्हणणं आहे ते दिलपट बनवून मुंगट होते. हे बघा एवढी मान होती काय म्हणजे ते नावाप्रमाणे भिंसरच होते. तर ते नाट्यगीतं वाजवला त्याने कार्यक्रम NCPने ठेवला होता टाटा थिएटरवरती. पु ल देशपांडे त्याचं निवेदन करायला होते आणि MF हुसेन त्याच्यावरती काहीतरी पेंटिंग करणार होते. असं काहीतरी तो कार्यक्रम 5 वेळाचा त्याने नाट्यगीतं सगळी सौगंधर्य म्हटलं होतं आणि तिथे संपल्यानंतर मला अण्णांनी इकडे या तुमची डायरी द्या आणि तिथेच त्यांनी मला 5 रुपये दिले. सांगण्याचा उद्देश की माणसाचा मोठेपणा तबला ऐकल्यानंतर त्यांना काय खात्री वाटली असेल की याला आपण घेऊन जावा वाजवेल का. तरी सुद्धा मी बुवांना मी तसा निर्भीड आहे. घरी गेलो तेव्हा म्हटलं बुवा तुम्ही मला कसं काय बोलू. मी म्हटलं मला कसं काय कारण मी नाटकं वाजवायचो संगीत नाटकं जास्त वाजवतो आणि बाकी कार्यक्रम वाजवायचो. तेव्हा तेवढं प्रभाताई वगैरे यांच्याबरोबर मला वाजवायचं. अभिषेकी बुवांच्या बरोबर मी वाजवलेलं नव्हतं. नाही मला मी यांना वालावलकरांना सांगितलं होतं या पोराला एकदा घ्यायचं आहे मला. तिकडं त्यांच्यावर माझी सुरुवात. आपण वसंतराव देशपांडेंची त्याच्याकडे आपण काय आपण दिन 10 दिन त्याच्या 8 मात्रांचा होईल तसं आपण म्हणतो येणाऱ्या ठिकाणी